हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर इथं मी परत एक वाळवणीचा पदार्थ घेऊन आलेले, तर तो पदार्थ कसा बनवला हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझा जर व्हिडिओ आवडला किंवा ही रेसिपी आवडली, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला इथं वाळवणीचा पदार्थ कसा बनवला ना हेच मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथं मी हे खिशी घेऊन घेतलेले पापड बनवलेले। तर हे पापड कसे बनवले तर इथं तुम्ही पाहू शकता, एकदम छोटासा पापड तर एवढा फुललेला आहे आणि एवढा कुरकुरीत झालेला आहे। तर हे खिशी घेऊन घेतलेले पापड मी कसे बनवले ना तर तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला रेसिपी बघूया। तर तुम्हाला इथे हे तांदूळ दिसत असेल, तर हे तांदूळ मी 3 दिवस झाले भिजत टाकलेले होते। तांदूळ 3 दिवस चांगले भिजू द्यायचे, त्याच्यानंतर ते त्या पाण्यातून उपसून घ्यायचे, त्याच्यानंतर ते चांगले कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे। तर इथे हे तांदूळ मी 3 दिवस भिजवले, त्याच्यानंतर कडक उन्हामध्ये 1 दिवस वाळू दिले आणि तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मी जवळपास 1 वाटी मुगाची डाळ ॲड केलेली आहे। तर त्याच्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ ॲड करायची आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे आपल्याला आहे ना एखाद्या चक्कीवरून किंवा गिरणीवरून दळून आणायचे, म्हणजे याची एकदम बारीक पिठी करून आणायची। आपण जसं कणिक दळून आणतो ना सेम त्या पद्धतीने एकदम बारीक असे हे दळून आणायचं। तर इथं ही मुगाची डाळ आणि तांदूळ दळून आणलेले, तर इथं मी हे चाळणीच्या सहाय्यानं चाळून घेतलेले, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही कोंडा-कांडा असला तर तो निघून जाणार, म्हणजे व्यवस्थित अशी खिशी घेतल्या जाणार। तर इथं मी पूर्ण जे पीठ आहे ना तर ते अशा पद्धतीनं चाळून घेतलेले। तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी जिरं ॲड करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं ॲड करायचं आहे ना। तर इथं मी थोडंसं ते आबडतोबड मिक्सरला आहे ना ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे जास्त बारीक पेस्ट पण करायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही। इथं तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीनं थोडंसं मी ते अशा पद्धतीनं थोडंसं जिरं आहे ना मिक्सरला फिरून घ्यायचं। जे कणिक आपण चाळून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये लगेच मी ते जिरे ॲड करून दिलेले आहे। त्याच्यानंतर खाण्याचा जो सोडा असतो तर तो मी छोट्या चमच्यानं जवळपास अर्धा चमच्याच्या त्यामध्ये ॲड केलेला आहे। इथं तुम्हाला हे दिसत असेल तर हा फुलखार आहे, हा कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा किराणा दुकान असतं ना तर तिथं अवेलेबल म्हणजे तुम्हाला मिळून जातो। हा फुलखार याला बरेच जण पापड खारही म्हणतात, तर तो आणलेला आहे। तर तो जवळपास मी 2 चमचे ॲड केलेला आहे। तर ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तुम्ही ओवा सुद्धा टाकू शकता, पण ओवा मी पाण्यामध्ये ॲड करणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं स्मेल चांगली येते, म्हणजे थोडीशी पापडांना आहे ना ओव्याची चव चांगली येते। तर मी उकळत्या पाण्यामध्ये ओवा टाकणार आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या कणकेमध्ये सुद्धा ओवा टाकला तरी चालतो। तर इथं मी गॅसवरती एक पातेलं टेकवलं, त्याच्यामध्ये बरोबर मी 1 ग्लास पाणी ॲड केलं, त्याच्यानंतर पाण्याला चांगली उकळी दिली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ओवा टाकला आणि थोडेसे तीळ ॲड केलेले। शक्यतोवर ही खिशी घ्यायची असली तर याच्यासाठी ॲल्युमिनियमचंच पातेल्याचा वापर करायचा, म्हणजे खिशी खाली चिटकत नाही आणि ती व्यवस्थित खिशी बनवल्या जाते। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं। इथं मी आपण जे लाटणं म्हणतो पोळ्या लाटण्याचं, तर ते लाटणं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे, जेवढं साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते साहित्य। तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं मी 1 वाटी कणिक घेतलेलं आहे आणि जे लाटणं घेतलेलं होतं त्या लाटण्या सहाय्यानं थोडं कणिक त्या पाण्यामध्ये ॲड करून लाटण्याच्या सहाय्यानं थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी ही खिशी बनवून घेतलेली आहे वाफेवरली। खूप छान असे पापड येतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं। 1 किलो तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ ॲड करायची, ती चक्कीवरतून दळून आणायची आणि त्याचे मस्त असे पापड बनवायचे। याच्यामध्ये आपण फुलखार टाकलेला असतो, बरेच जण त्याला पापड खार म्हणतात, तो टाकलेला असल्यामुळे याच्यामध्ये ना मीठ कमी टाकायचं, म्हणजे या खिशीमध्ये ना मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं। इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं होतं हाताला आणि हाताच्या साहाय्यानं पाहिलं की खिशी शिजलेली का, म्हणजे जर आपल्या हाताला ती चिपकली म्हणजे चिटकली तर समजून घ्यायचं की अजून 2-4 मिनटं आपल्याला खिशी होऊ द्या लागते आणि जर नाही चिपकली हाताला तर समजून घ्यायचं की खिशी शिजलेली आहे। तर इथं मी पूर्ण खिशी एक रुमाल घेतलेला आहे, थोडासा ओला करून घेतलेला आहे, म्हणजे चांगलाच ओला केला आणि त्याच्यावरती ती खिशी ॲड केली। अशा पद्धतीनं व्यवस्थित ती खिशीनं मिक्स करून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित लाटल्या पण जाणार आणि सगळं एकजीव होणार। तर अशा पद्धतीनं ही खिशी घेतलेली आहे। तर इथं मी व्यवस्थित खिशी मिक्स करून घेतली आणि इथं लगेच मी पापड बनवायला घेतलेले। ही प्रेस करण्याची जी मशीन आहे तर त्याच्यावरती एक कॅरी बॅग टेकवली, म्हणजे व्यवस्थित ती कट करून घेतली। त्याच्यावरती कॅरी बॅगवरती एक छोटासा गोळा ठेवला कणकेचा
आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रेस केलं चांगलं त्या मशीननं आणि इथं असा पापड बनवून तयार झालेला आहे. थोडासा तुम्हाला जर जाडसर वाटला पापड तर थोडासा बेलने लाटण्याच्या साहाय्याने ना आपण ते थोडंसं लाटूनही घेऊ शकतो. तुम्ही इथं पाहू शकता एकदम मस्त असे हे गोल गोल छोटे छोटे पापड बनवले जातात आणि तळायलाही एकदम सोपे होतात. जर जास्त मोठे बनवले तर मग आपल्याला तेलामध्ये तळताना थोडासा प्रॉब्लेम येतो आणि छोटे छोटे जर आपण पापड बनवले तर ते तळतानाही व्यवस्थित तळले जातात. तर इथं तुम्ही पाहू शकता 1 किलोचे एवढे मोठे पापड बनवून तयार झालेले. एकटाही माणूस हे पापड सहज बनवू शकतं. याला जर तुम्हाला कुणाला सोबत नसलं तर तुम्ही एकट्यानं जरी बनवले तरी पण चालतात. तर इथं मी तुम्हाला पापडसुद्धा तळून दाखवते. तर इथं मी गॅसवरती कढई टेकवली. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी थोडंसंच तेल ॲड केलेले आणि छोटे छोटे पापड असल्यामुळं कमी तेलामध्ये सुद्धा हे पापड तळून घेतल्या जातात. तळताना पापड एवढा फुलतो तुम्ही इथं पाहू शकता. एकदम छोटासा पापड आहे, जास्त मोठा पापड नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये जसा दिसतोय तसाच पापड आहे छोटासा. तर इथं एवढा छोट्याशा पापडाचा एवढा मोठा पापड असा फुलून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम असा हा पापड फुललेला आहे. कारण आपण त्याच्यामध्ये फुलखार टाकलेला असतो म्हणजे पापड खार. तर त्याच्यामुळं ते चांगले पापड फुलतात. त्याच्यामध्ये ओवा असतो, जिरं असतं, तीळ असतात. त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं प्रमाण मी तुम्हाला शेअर केलेले कशा पद्धतीने घ्यायचं. याच्यामध्ये 1 चमचा जिरं घ्यायचं. ओवा कमी जास्त तुम्ही करू शकता. ओवा थोडा कमी टाकला तर चालतो आणि जास्त जरी टाकला तरी पण चालतो. त्याच्यानंतर तीळसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला तीळ टाकायचे नसले तर तुम्ही ते स्किपही केले तरी पण चालतात. तर इथं तुम्ही पाहू शकता एवढ्या छोट्या छोट्या पापडाचे एवढे मोठे मोठाले पापड फुलून तयार झालेले आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. मुलांना तर म्हणजे एवढे आवडतात हे पापड आणि तुम्ही पाहू शकता पापड्यावरती थोडंसंही तुम्हाला तेल दिसणार नाही. कारण हे पापड बिलकुल तेलकट होत नाही, म्हणजे याच्यामध्ये तेल तुम्हाला बिलकुल दिसणार नाही आणि मुलांना खूप आवडतात हे पापड. जसे पोंगे असतात, पोंगापंडित असतात तशाच पद्धतीनं हे पापड चवीलासुद्धा लागतात. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल, हा वाळवणीचा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वाळवणीच्या पदार्थासोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.